अरे बापरे, हे केळीचं झाड मला प्रथम बघायला मिळालं कॅनडामध्ये. बघा, केळीचं झाड इथं असणं म्हणजे किती अशक्य आहे, कारण इथे इतकी थंडी बरफ पडते नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीपर्यंत. आणि आता हे केळीचं झाड आता जे तुम्हाला दिसते हे नंतर दिसणार नाही. सप्टेंबरनंतर पूर्ण ऑफ, खराब, खतम झालं. फक्त त्याची जड असतात, ते जमिनीत राहतात. आणि आता हे पूर्ण उगवलेलं आहे. बघा किती छान दिसतं. बघा, आपल्यासारखंच केळीचं झाड आहे, वेगळं काहीच नाही आहे. केळीची पानं वगैरे आहेत. इथे मी आल्यानंतर मला वाटते केळीची पानं दिसावी, नारळ दिसावा, हे आपल्यासारखं दिसावं, चिक्कूचं झाड, पेरूचं झाड. पण येथे हे नाही अवेलेबल. पण इथे केळीचं झाड मला दिसलं, छान वाटते मला इथे बघायला. कारण केळीच्या झाडात आपण अनेक प्रकार करत असतो आणि मला दिसलं, छान आहे. आणि याच्यानंतर सप्टेंबरनंतर पूर्ण हे मरून जाणार आहे, करपून जातील आणि त्याचं जड फक्त जमिनीत राहील. पुन्हा बर्फ वगैरे वितळल्यानंतर, पाऊस थांबल्यानंतर मार्च, एप्रिल मेच्या पुन्हा सुरुवात होते या झाडांना. पूर्ण झाडी पूर्ण सुकलेली असतात. अरे बापरे, किती मोठं ट्रक बघा. आणि याच्याहीपेक्षा मोठे ट्रक जातात.